पार्थ पवार यांना क्लीन चिट मिळाल्याचं महसूल मंत्र्यांनी खंडन केलेलं आहे। पार्थ यांना खारगे समिती अहवालात कोणतीही क्लीन चिट नाही असं बावनकुळेंनी स्पष्ट केलेलं आहे। मुंडवा जमीन गैरव्यवहार संदर्भात अजून कोणताही अहवाल सादर झालेला नाही असंही बावनकुळेंनी म्हटलंय। खारगे समितीचा हा अहवाल 8 दिवसात येईल असंही बावनकुळेंनी सांगितलंय। अजूनही कुठलाही रिपोर्ट सरकारकडे आला नाही। उलट 8 दिवसाची मुदतवाढ समितीने मागितली आहे, ती आज मी देणार आहे। आत्तापर्यंत अहवालच नाही, अहवाल सरकारकडे आलाच नाही। त्यामुळं कशा बातम्या येतात, कसं लोकांना कन्फ्यूज करतात। मीडियानं सुद्धा माझी विनंती आहे की अशा गंभीर प्रकरणामध्ये अशा प्रकारचे लेख देऊन किंवा बातम्या देऊन जनतेला कन्फ्यूज करू नये किंवा जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करू नये अशी विनंती मीडियाला सुद्धा माझी आहे। दरम्यान खारगे समितीच्या या अहवालासंदर्भातल्या बातम्यांसंदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुमार यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे आपण पाहूया। आरटीआय कार्यकर्ते विजय कुमार सर आपल्या सोबत आहेत। सर, तुम्ही म्हणताय की या समितीच्या अहवालामध्ये पार्थला दोषी धरलं जाणार नाही। मुळात जे आज काय बातम्यांमध्ये आले त्यानुसार तसा अहवाल दिला गेलेला आहे आणि त्याच्यामधून पार्थ पवारला क्लीन चिट दिली गेलेली आहे। परंतु याच्यामध्ये आश्चर्य काहीच नाही, हे घडणार हे पहिल्या दिवशी आपण म्हणत होतो। मी तर अगदी जाहीर स्टेटमेंट केलं होतं की जी कमिटी आहे त्या कमिटीमधले जे सदस्य आहेत त्यांचंच हे सगळं थांबवायची जबाबदारी होती। म्हणजे गैरव्यवहार झाला असेल तर किंवा झाला असेल तर कारवाई करणं, ते थांबवणं ही सगळी त्यांची जबाबदारी होती। त्यामुळे पार्थ पवारांना दोषी ठरवणं म्हणजे या कमिटीला स्वतःला जबाबदार ठरवणं असं होतं। दुसरी गोष्ट, याच्यामध्ये ज्या पद्धतीने पार्थ पवार यांना क्लीन चिट देण्याचा प्रयत्न झाला आहे ते पाहता हे अधिकारी जे होते त्यांनी कायद्याचा विचार केला आहे की केवळ राजकीय साठमारीमुळे आणि राजकीय दबावामुळे त्यांनी हा रिपोर्ट दिला आहे याची शंका येते। तर सर्वांना कायदा समान आहे हे दाखवण्यासाठी आता काय करावं लागेल? मग हे दाखवण्याची जबाबदारी ते नागरिकांवर सोडलेली आहे राज्य शासनाने। राज्य शासन काही करणार नाही हे सिद्ध होत आहे। पण आता मुख्यमंत्र्यांनी तरी किमान राज्यामध्ये कायद्याचं राज्य आहे हे दाखवण्यासाठी, आम्ही म्हणत नाही की आम्ही म्हणतो तेच खरं माना, परंतु कागद काय बोलताय ते तरी खरं माना। कागद तुमचे आहेत, तुमच्याकडे रजिस्टर झाले आहेत, वाट कशाची बघायची आहे। त्याच्यामुळं दोषींना शिक्षा व्हावी याची काळजी घेणं आता मुख्यमंत्र्यांचं काम। कॅमेरामॅन शैलेश जाधवसह नाजीमुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड। तर चौकशीला सामोरं जाऊन पार्थ यांनी क्लीन होऊन बाहेर पडायला व्हावं असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय। हायकोर्टानं याच्यावरती काही ताशेरे मारले होते। हायकोर्टानं या सगळ्या प्रकरणावरती काही ताशेरे मारले होते आणि ते सहज पुसले जाणार नाहीत। देवेंद्र फडणवीस हे कायद्याचे रक्षक नाहीत किंवा या महाराष्ट्रात कायदा सगळ्यांसाठी समान नाही, हे साधारण अशा अनेक प्रकरणावरून मला दिसतंय। पार्थ पवार यांनी चौकशीला सामोरं जाऊन क्लीन होऊन बाहेर पडायला पाहिजे, कारण ते आता राजकीय प्रक्रियेमध्ये आलेले आहेत। मुख्यमंत्री त्यांचे आहेत, त्यांचा पक्ष स्वतः देवेंद्र फडणवीस चालवत आहेत। अशा वेळेला महाराष्ट्राची जनता काय करू शकते? काही नाही करू शकते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।